तिल द्या एक. किती शेतीला संसाधनं नवीन युगात आले तरी त्याचा जुना साथी म्हणजे बैल त्याचा साथ कधी सोडत नसतो हे शेतकऱ्याला माहीत असतं. त्याचबरोबर आज आम्ही शेतकरी आहोत, त्याच्यामुळे आम्हाला ती जाणीव आहे. म्हणून पप्पांनी सगळ्यात आधी बैलांना सजावटीचे थोडं सामान आणलं. हे घुंगरंसुद्धा आणले. किती सुंदर आहे, किती सुंदर वाजत होते ते बैल. मला याची कल्पना नव्हती. याआधी भरपूर वेळा आणलेले होते, पण तेव्हा मला काही एवढं लक्ष देता येत नव्हतं त्याकडे. पण मी यावर्षी आवर्जून मी त्याकडे लक्ष देत होते. त्यांनी खूप मनापासून ह्या सगळ्या वस्तू आणलेल्या होत्या. त्याचबरोबर सगळ्या कुलदैवतांना नारळ फोडायची असते ती फोडली. त्याचबरोबर आज सोमवार होता, त्याच्यामुळे मंदिरात पण जाऊन यायचं होतं. त्यानंतर गायांना म्हणजेच आमच्या धनू आणि राधूला नैवेद्याचं ताट केलं. एक देवाला द्यायचा होता, ते बघा राधूला दिला. तिला आणखी खूप पुरणपोळी पाहिजे होती, कारण तिचे सगळ्यात आवडतं पदार्थ म्हणजे पुरणपोळीच असतो. रेग्युलर बेसिसवर पोळी देते ती, तिला एवढी आवडत नाही. पण जेव्हा सणासुदीच्या वेळेस आम्ही पुरणपोळी देतो तिला ती खूप आवडते. ती पप्पांना आणखी मागत होती, म्हणून मग नंतर मी तिला आणून सुद्धा दिली पुरणपोळी. पण तिचं पोट काय त्या 2 पोळ्यांनी भरणार नव्हतं. मग त्याच्यानंतर तिला तारा वगैरे टाकला, तिची छान पूजा केली, पप्पांनीही केली. त्यानंतर मला घरातसुद्धा आवरायचं होतं, तर नंतर परत मम्मीने सुद्धा तिला पोळी आणून दिली. नंतर मग पुरणपोळीचा आज स्वयंपाक आम्हाला पण होता. त्यात हे ताट बघा, छान गुळवणी, आमटी, त्याचबरोबर भजे, सार, हे पुरणपोळी याचं ताटसुद्धा आम्ही तयार केलं.